1832 साली साधारणपणे, म्हणजे 1831 साली थोडंसं तुकाराम महाराजांच्या इथनं वेगळीकडे जायला लागले आणि ज्ञानेश्वर माऊलींचा मार्ग वेगळीकडे जायला लागला. म्हणजे वेगळ्या मुळात माझ्या घरामध्ये वारीची परंपरा आहे आणि अनेक पिढ्यांची ती परंपरा आहे. माझ्या वडिलांनी सुद्धा आयुष्यभर वारी केली, 34 वर्ष तरी वारी माझ्या वडिलांची झाली. आणि शासकीय लोकांना, म्हणजे सगळे वारकरीच असतील असं नाही, पण ज्यांना अनुभवायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा वारी आहे आणि आमची संस्था त्यांच्यासाठी काम करते. खरंच संस्कार भरतीच्या प्रथेप्रमाणे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ध्येयगीताने करणार आहोत आणि ध्येयगीत सादर करण्यासाठी अभिजित नांदगावकर यांना मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करते. संस्कार भारते नवजीवनं प्रणवमूलं प्रगतिशीलं प्रखरराष्ट्रविवर्धकं शिवं सत्यं सुन्दरम् अभिनवं संस्करणोद्यमं साधयति संस्कार भारते नवजीवनम्. मधुरमञ्जुलरागभरितं हृदयतन्त्री मन्त्रितं वादयति सङ्गीतकं वसुधैक भावनपोषकं साधयति संस्कार भारते नवजीवनम्. ललितरसमय लास्यलीला चण्डताण्डवगमकहेला कलितजीवननाट्यवेदं क्रान्तिकथा प्रमोदं साधयति संस्कार भारते नवजीवनम्. चतुष्षष्टिकलान्वितं परमेष्टिना परिवर्तितं विश्वचक्रभ्रमणरूपं शाश्वतं श्रुतिसम्मतं साधयति संस्कार भारते नवजीवनम्. अभिलेखमखिलं सप्तवर्णसमीकृतं प्लावयति रससिन्धुना प्रतिबिन्दु मानसनन्दनं साधयति संस्कार भारते नवजीवनम्. साधयति संस्कार भारते नवजीवनम्.
भारते नवजीवनम् भारते नवजीवनम्। धन्यवाद अभिजित दादा. यानंतर आपण दीप प्रज्वलनासाठी मान्यवरांना आम्ही आमंत्रित करीत आहोत. ओम असतो मां सद्गमय तमसो मां ज्योतिर्गमय मृत्योर्मां अमृतंगमय। ओम शांति शांति शांति। आपण सर्व प्रमुख पाहुण्यांचे सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे यांचा आपण सन्मान करण्यासाठी प्रशांत कुलकर्णी आणि प्रफुल्ल दादा विष्णुरकर यांना मी आमंत्रित करते. त्यांनी डॉक्टर भावार्थ यांचा सन्मान करावा. यानंतर प्रशांतजी कुलकर्णी यांचा सन्मान धीरज दीक्षित आणि रमेश खडबडे यांना मी विनंती करते की त्यांनी हा सन्मान करावा. यानंतर डॉक्टर भावार्थ यांची सहचारिणी डॉक्टर पूजा देखणे पण आपल्याकडे आलेल्या आहेत, तर त्यांना पण आपण सन्मानित करणार आहोत. लीनाताई आणि रती देशमुख यांना मी विनंती करते की डॉक्टर पूजा यांचा आपण सन्मान करावा. कसं असतं ना, पंढरपूरचा पांडुरंग हा तिथे जरी आपल्याला विटेवरी उभा कटेवरी हात धरून जरी दिसत असला तरी त्याच्या मागे त्याची रुक्मिणी ही असतेच असते. त्यामुळेच आज डॉक्टर भावार्थ आपल्या इथे उपस्थित आहेत, तर त्यांच्याबरोबर त्यांच्या सहचारिणीचं येणं हे तितकंच सुखावह आणि खूप छान. धन्यवाद. यानंतर विजय दीक्षित यांचा सन्मान प्रफुल्ल दादांना मी बोलवते. भक्तिरंग या चित्रकृतींच्या प्रदर्शनाचा हा जो आजचा सोहळा 3 दिवस चालू आहे, तर या सोहळ्याची कल्पना खरं म्हणजे आषाढात जेव्हा वारीला सुरुवात झाली त्या दरम्यानच घ्यावी अशी म्हणजे सर्वांची इच्छा होती, अपेक्षा पण होती. परंतु काही तांत्रिक अडचणी असतात, तारखा मिळाल्या नसतील म्हणा किंवा अन्य जे काही, पण जे होतं ना ते चांगल्यासाठी योग जुळून आलाय तो बरोबर या आठवड्यात. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या आठवड्यातच आता शनिवारीच कार्तिकातली मोठी एकादशी आहे. त्यामुळे खरं तर जो हाडाचा वारकरी असतो की नाही, तर तो आषाढीची वारी करून त्याचं तिथपर्यंतच थांबत नाही, तर तो संपूर्ण चातुर्मासात सुद्धा त्याचं सगळं चित्त ह्या पंढरीच्या पांडुरंगाकडेच वेधलेलं असतं.
आणि आषाढाची वारी ही कार्तिकातली एकादशी करून पुढच्या एकादशीला आळंदी यात्रा करूनच खऱ्या अर्थाने संपन्न होत असते. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर हे सगळं चित्रप्रदर्शन आणि डॉक्टर भावार्थ यांची आपण मुलाखत घेणार आहे. हा सगळा कार्यक्रम हा जे खरंच पांडुरंगाची इच्छा म्हणून तो आत्ता होत आहे. यानंतर मी लीनाताईला प्रास्ताविक थोडंसं तिने मनोगत म्हणून सांगावं अशी विनंती करते. महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे असं मानलं जातं आणि ह्या संतांच्या भूमीमध्ये हा जो भक्तीचा रंग जो पसरलेला आहे हा सर्वांच्या ह्याच्यामुळे तर सगळ्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात. कारण असा हा भक्तीचा रंग पिंपरी चिंचवडमधून पुण्यात भरवणं हे खरं कठीण होतं. कारण ज्यावेळेस तारखा मिळत नव्हत्या आणि त्याच्यानंतर दादांना पण 2 वेळा तारीख त्यांची बदलून घेण्यात आली कारण तारीखच मिळाली नव्हती आणि गणपतीच्या वेळेस मिळाली. पण आत्ताचा सुद्धा योग प्रियाताईंनी सांगितलं की हा योग पण खूप छान आहे, छान मिळालेला आहे. आणि दादांची आपण मुलाखत पण ऐकायची. आपल्याला जास्त वेळ न घालवता दादांची मुलाखत आपण चालू करायची आहे म्हणून प्रास्ताविक आपण पहिल्या दिवशी केलं आहे म्हणून मी परत करत नाही आहे पूर्णपणे. तर आपण सर्व मान्यवरांना मी सांगते की पुढं स्थानापन्न व्हावं. पण त्या अगोदर आपल्या इथे घनश्याम देशमुख जे आहेत हे ज्येष्ठ चित्रकार बोलक्या रेषा ह्यांनी आपल्या इथे डेमॉन्स्ट्रेशन केलं आहे. तर त्यांचा एक सन्मान दादांनी करावा भावार्थ दादांनी असं विनंती करते. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण जास्त वेळ न घालवता आपण सगळे पुढे बसावं आणि भावार्थ दादा आणि आपल्या साहित्यातील कलासाधक प्रियाताई जोग ह्या आपल्या पहिल्या साहित्यविधा संयोजक म्हणून पण यांनी काम पाहिलेलं आहे. अशा प्रियाताई जोग त्यांचा गीतेवर खूप अभ्यास आहे. गीता ज्ञानेश्वरी ह्याचे पाठ त्यांचे होत असतात. लेखन उत्कृष्ट आहे आणि निवेदन तुम्ही बघतच आहात. त्यांचा आवाज, त्यांचा गोडवा, त्यांचा शांतपणा त्यांच्या बोलण्यातनंच आपल्याला दिसतो. तर प्रियाताईंना विनंती करते की त्यांनी वेळ न घालवता भावार्थ दादांची मुलाखतीला सुरुवात करावी. सलग जर डॉक्टर भावार्थ आपल्यासमोर बोलते तर ते पण खूप छान भावलंच असतं. पण लीनाताईचं सगळं असतं तसं चित्रातले रंग रेषा हे सगळं वेगळं वेगळं जसं कळलं की ते चित्र वेगळं वाटायला लागतं ना, तशी लीनाताई आणि प्रफुल्लदादा यांची नेहमीच धडपड असते की काहीतरी आपण वेगळं देऊ. म्हणून तिने असं सुचवलं की आपण त्यांना समक्ष फक्त बोलायचं तर आहेच, त्यांच्या बोलण्यातून आपण सगळी वारी तर जाणून घेणारच आहोत, फक्त वेगळ्या स्वरूपात म्हणजे मुलाखत या स्वरूपात आजचा आपला हा पुढचा कार्यक्रम असणार आहे. वारी हे आपल्या महाराष्ट्राचं एक भूषण आहे. वारी थेट पंढरीच्या पांडुरंगाशीच आपल्याला जोडते. आपला तो सांस्कृतिक वसा आहे आणि सांस्कृतिक आपला तो ठेवा आहे. वारी म्हणजे आनंदाचं निधान आणि हा असा अभूतपूर्व आणि अविस्मरणीय सोहळा आणि या सोहळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर भावार्थ यांच्याकडून. कारण त्याचं वेगळं असं महत्त्वाचं कारण असं की संपूर्ण वारी सोहळ्याचं दायित्व डॉक्टर भावार्थ यांच्याकडे आलेलं आहे. त्यामुळे आता ते दायित्व नक्की कधीपासून आलं इथपासूनच आपल्या प्रश्नांना सुरुवात होणार आहे. कारण तो अनुभव जो आहे ना, वारी करणं वेगळं, वारी पाहणं, वारीवर लिहिणं, वारीचे फोटो रोज आपल्या स्टेटसला टाकणं हे वेगळं, पण वारीचं जी इतक्या वर्षांची आपली परंपरा आहे त्याचं दायित्व एलिमिनेट केलं तर वारी होऊ शकत नाही होणार. पांडुरंग नसला तरी चालेल पण ज्ञानोबा तुकोबा पाहिजे. हो, खरंच असं आहे. म्हणजे वारीवरती मुलाखत आहे, आपण तिथूनच सुरुवात करू. सगळेजण पहिल्यांदा गजर करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जयाचेनी आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हेसिये. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका. ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थ्या. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संतांच्या परंपरेला विनम्र अभिवादन करून संतांची जीवनमूल्य समाजाच्या अंतरंगापर्यंत नेऊन ज्यांनी पोचवली आणि खऱ्या अर्थाने जनजागरण आणि प्रबोधन केलं त्या कीर्तनकारांना, प्रवचनकारांना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वारकऱ्यांना सर्वात प्रथम या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. आत्ता जो प्रश्न मला विचारण्यात आला, पहिली गोष्ट वारीचं दायित्व माझ्याकडे नाही आलं, कारण वारीचं दायित्व फक्त माऊलीकडे आहे. आमच्याकडे एक असा प्रघात आहे की यावेळेस वारीला जायचंय, बघू माऊलीने बोलवलं तर जाऊ, असं सहज ती बाई म्हणून जाते किंवा तो मनुष्य म्हणून जातो. जोपर्यंत माऊली बोलवत नाही तोपर्यंत आपण वारीला जात नाही. नाहीतर आवाज चालली पंढरपुरा. मग लक्षात येतं की गाय गाभण राहिली, आता तिचं कोणी करायचं म्हणून परत येते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे ह्यावेळेस मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी म्हणजे आळंदी देवाची तिथे जे समाधी मंदिर आहे त्या समाधी मंदिराचं मी विश्वस्त म्हणून 1.5 वर्षापूर्वी माझी नियुक्ती झाली. आणि त्या नियुक्तीनंतर पालखी सोहळा प्रमुख म्हणून माझी लगेचच वर्षामध्ये नियुक्ती झाली. आणि मागच्या वर्षीची जी पालखी झाली म्हणजे आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी हा जो वारी सोहळा झाला या वर्षीचा, त्या वारी सोहळ्याचा मी प्रमुख होतो. प्रमुख म्हणजे काय तर चालवणारी माऊली असते, नेणारे तुकोबाराय असतात, कोणाकडे जायचंय तो पांडुरंग आहे, पण ती व्यवस्था जी काही लावायची असते, ठेवायची असते. कारण साधारणपणे 6.5 लाख वारकरी त्या वाटेवरनं माऊलीच्या ज्ञानोबा तुकाराम या 2 नावांना बरोबर घेऊन जात असतात. त्या ठिकाणी कोणालाही आमंत्रण द्यावं लागत नाही, त्या ठिकाणी कोणाला निमंत्रण द्यावं लागत नाही, आवातनं द्यावं लागत नाही, व्हॉट्सॲप करावे लागत नाही. काही जरी असलं, पाऊस असला, ऊन असला, वारा असला तरीसुद्धा ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हे 2 शब्द कानावर पडले ना, सगळ्यांची पावलं त्या एका पंढरपूरच्या वाटेला लागलेली असतात. मग तिथं काही मयत झाली आहे कोणी विचार करत नाही, मुलाचं लग्न आहे का तेही विचार कोणी करत नाही, पुढे सून बाळंतीण होणारे त्याचाही विचार करत नाही. एकदाचं घर सोडायचं आणि त्या पांडुरंगाकडे जाऊन त्याला भेटायचं. कसं जायचं तर वारीतून जायचं, ही संकल्पना. त्यामुळे ह्या सगळ्यांची जी भावना आहे ती अतिशय उत्कट आहे. त्या उत्कट भावनेला अनुसरून त्यांची व्यवस्था होणं, त्यांना सगळ्या पद्धतीने मदत होणं किंवा त्यांना वाटेमध्ये कसलाही त्रास होऊ नये याच्यासाठी त्यांची देखभाल करणं, ह्या दृष्टिकोनातून वारी सोहळा प्रमुख हे पद दिलं जातं. आणि मग वारीच्या आधी 3-4 महिने आणि वारीच्या नंतर 3-4 महिने असा संपूर्ण तो प्रवास वारी सोहळा प्रमुखाचा असतो. आपल्याला जे अपेक्षित आहे ते हेच की मी म्हटलं की वारीचं बोलता बोलता आवाज येतोय. मी म्हटलं की वारीचे प्रमुख, तर तेच मला अपेक्षित होतं ना की आपण ना सामान्य माणसं, आपण काय वारी आपण कुठल्या आपल्या नजरेतून बघतो आणि प्रत्यक्ष त्याची सगळी जबाबदारी पेलणारे तोडणारे त्यांच्यासाठी ही वारी म्हणजे वारी सोहळ्याचं दायित्व. आणि बरोबर दादांनी बरोबर तो शब्द उचलून धरलेला आहे की सामान्य माणूस आणि एका मोठ्या पदावरचा माणूस त्याच्या विचारांमध्ये सुद्धा कशी म्हणजे फरक असू शकतो, तीच ही सुरुवात आहे. आता अजून एक मला असं विचारायचं आहे की हे आत्ता नुकतं पद आपल्याकडे आलं आहे, तर मग असं तुम्हाला असं वाटलं का की तुलना वगैरे काही झाली? कारण शेवटी हे पद म्हणजे सेवा परमो धर्म याच्यावर, या तत्वावर आधारित आहे. तर याच्या आधी बाबा ह्या लोकांनी असं सांभाळलं असं काही आपल्याला वाटलं किंवा काही तसं नाहीच वाटलं? पहिली गोष्ट, आमची जेव्हा मीटिंग होते तेव्हा अगदी
CM साहेबांपासनं ते लोकल प्रशासनापर्यंत ही मीटिंग होत असते की तिथले PWD अधिकारी असतील किंवा तिकडचं नॅशनल हायवे अथॉरिटीची काही माणसं असतील किंवा होम मिनिस्ट्री असेल, सगळ्यांबरोबर आमचे मीटिंग होतात आणि आम्ही त्यांच्यावर चर्चा वगैरे करून काय काय करायचं वारीमध्ये, काय काय नवीन राबवता येईल किंवा काय चुकलं आहे ह्याचं पण आम्ही त्याच्यात सल्लामसलत करत असतो. तेव्हा म्हणजे जेव्हा पोलिसांच्या बरोबरची एक मीटिंग झाली तेव्हा मी एक वाक्य वापरलं होतं, ते मुद्दामून इथे सांगतोय. हा जो प्रश्न तुम्ही विचारला त्याला खूप तो रेलेव्हंट आहे. मी सांगितलं होतं प्रवाह वाहतोय, फक्त त्याच्यामध्ये ओणके कुठले आले तर ते ओणके बाजूला करण्यासाठी तुमची गरज आहे. त्या प्रवाहाला दिशा द्यायची गरज कोणालाच नाही आहे, कारण हा प्रवाह माऊलींचा गेले अनेक वर्ष हा भक्ती संप्रदायाचा प्रवाह वाहतोय. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की मागच्या लोकांनी काय केलं त्याचं तुमच्यावर दडपण आलं का किंवा त्यांनी तुम्हाला काही आता मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, खरं सांगायचं झालं तर यू आर जस्ट अ क्युरेटर. तुम्ही ते फक्त प्रोसेस क्युरेट करता आणि त्या प्रवाहामध्ये कुठले ओणके येत ना एवढंच पाहता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक प्लग इन प्लग आउटची कन्सेप्ट आहे आपल्याकडे की IT मध्ये पण वापरली जाते की प्लग करायचं ते वाजायला लागतं, प्लग आउट केलं की ते थांबतं. तसं एक शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. तो शब्द प्लग इन केला की टेन्शन जातं, तो शब्द प्लग आउट केला की टेन्शन वाढतं. तो शब्द कुठला तर त्या शब्दाचं नाव आहे सेवा. तुम्ही जर का म्हणला मी सेवा करण्यासाठी इथं आलोय, मग कोणी काय केलं किंवा कोणी काय करणार आहे ह्याच्यापेक्षा मी काय केलं, कारण माझी सेवा ही अगदी चप्पल बूट सांभाळण्यापासनं ते वारकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यापर्यंत इथपर्यंत त्याची मोठी रेंज आहे. तर ती सेवा मी काय करतोय, मला काही करून वारकऱ्यांसाठी झटायचंय, वारकऱ्यांना काही त्रास होऊ नये म्हणून मला तिथं काम करायचं आहे, ही एक भावना. तिथं सेवा हा दारवंटा असं म्हणतात. म्हणजे भक्ती संप्रदायामध्ये जर का त्या मंदिरात जर का तुम्हाला आत जायचं असेल तर प्रवेश करायचा असेल तर दारवंटा म्हणजे उंबरा. तर सेवेचा उंबरा जोपर्यंत तुम्ही ओलांडत नाही तोपर्यंत त्या भक्ती संप्रदायाच्या मंदिरात तुम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की सेवा हा शब्द जर का डोक्यात ठेवला तर किती त्रास झाला तरी तो त्रास वाटत नाही, उलट त्याचा आनंदच वाटतो. किंबहुना जितका जास्त त्रास तितकी तुमची सेवा जास्त उत्तम पद्धतीने रुजू झाली असं आपण म्हणू शकतो. आता सगळ्यांना ठाऊक आहे, आळंदीला तर सगळेच जण जाऊन आले असतील, तर तिथे आळंदीच्या समाधी मंदिरामध्ये हैबत बाबांची पायरी आहे पहिली. तर त्या पायरीवर डोकं टेकवून मगच पुढे आत जायचं इथपर्यंतही सगळ्यांना माहीत असेल, पण त्याच्या मागची कथा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मुळात वारीची परंपरा जर का आपण पाहिली तर 1000 वर्षांची तशी परंपरा आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे वडील सुद्धा वारी करत होते असे संदर्भ आहेत. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा ने नगुडी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले असं स्वतः माऊली म्हणतात. म्हणजे माऊली सुद्धा वारीला जात होते, त्यांचे वडील विठ्ठलपंत वारीला जात होते असेही संदर्भ आहेत. पण तेव्हाची जी वारी होती ती वारी तशी स्पोरॅडिक होती. म्हणजे प्रत्येक माणूस जसं आपण नर्मदा परिक्रमा करतो तसं ज्याला जितकं चालवतं आहे तितकं तो चालतो, तिथे तो मुक्काम करतो, त्याच्या पुढे तो दुसऱ्या दिवशी जातो किंवा असं त्याचं अंतर किती असावं दिवसाचं याचं काही मोजमाप नव्हतं. तेव्हा ज्यांना जसं वाटेल तसं ते पण चालत जायचं पंढरपूरला, ही त्याची प्रथा होती. नंतर तुकाराम महाराजांनी सुद्धा वारी केलेली आहे. माऊलींच्या पादुका गळ्यात घालायच्या आणि वारीला जायचं अशी पुढची परंपरा निर्माण झाली. तुकाराम महाराजांचं जेव्हा वैकुंठ गमन झालं तेव्हा त्यांचे चिरंजीव नारायण बाबा त्यांनी पुन्हा वारीची परंपरा एका वेगळ्या पद्धतीने चालू केली. ती अशी केली की तुकाराम महाराजांच्या पादुका गळ्यात घालायच्या देहूला, देहूवरनं आळंदीला यायचं, आळंदीला माऊलींच्या पादुका गळ्यात घालायच्या आणि मग दोन्ही पादुका घेऊन पंढरपूरला जायचं. म्हणून आजही म्हणून सप्तमीला देहू, आजही देहूचं जे प्रस्थान आहे तुकाराम महाराज निघतात सप्तमीला आणि आळंदीचं जे प्रस्थान आहे माऊलींचं ते अष्टमीला आहे. म्हणजे एक दिवस तो त्यांना यायला लागायचा. आणि असं म्हणतात की जेव्हा तुकाराम महाराजांचं म्हणजे भक्ती कशी असते, तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं
त्याच्यानंतर नारायण महाराजांनी किंवा नारायण बाबा ज्यांना म्हणतात त्यांनी ही वारीची परंपरा पुढे नेली. पण तेव्हा नारायण बाबा जेव्हा वैकुंठगमन झालं तेव्हा नारायण बाबा त्यांच्या आईच्या पोटामध्ये होते. 7वा महिना चालू होता. म्हणजे ती परंपरा इतकी सक्षम पद्धतीने नेलं तुकाराम महाराजांना पाहिलं पण नाहीये. पण तरीसुद्धा आपण म्हणतो ना की गर्भसंस्कार, गर्भसंस्कार आणि माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा, ही वडिलांची मिराशी कशी चालवायची ही पद्धत त्यांनी चालू केली. आणि नंतर अशी गंमत झाली की साधारणपणे नारायण बाबांच्या नंतर सुद्धा अशा पद्धतीने दोन्ही पादुका गळ्यामध्ये घालून पुढे वारी करायची अशी एक प्रघात होता. पण 1832 साली साधारणपणे म्हणजे 1831 साली थोडंसं तुकाराम महाराजांच्या इथनं वेगळीकडे जायला लागले आणि ज्ञानेश्वर माऊलींचा मार्ग वेगळीकडे जायला लागला. म्हणजे वेगळ्या मार्गाने माऊलींची पालखी जायला लागली. तेव्हा हैबत बाबा जे होते ते आळंदीला होते. आणि ही सगळी सूत्र जी आहेत वारी नेण्याची किंवा वारीच्या संयोजनाची ते 1832 साली हैबत बाबांच्या हातामध्ये आली. आता तुम्ही म्हणाल हैबत बाबा आहेत तरी कोण आहे? हैबत बाबा कोण होते? तर हैबत बाबांचा असा इतिहास आहे की शिंदे सरकारांच्याकडे म्हणजे महादजी शिंदे यांच्याकडे हैबत बाबा हे सरदार होते. आणि ग्वाल्हेरवरनं जेव्हा ते इकडे त्यांचं गाव आरफळ नावाचं एक गाव आहे जे सातारा जिल्ह्यामध्ये आरफळकर असंही संबोधलं जातं, हैबत बाबा आरफळकर. तर आरफळ गावी जेव्हा ते येत होते तेव्हा अशी एक कथा सांगतात की भिल्लांच्या टोळीने त्यांना पकडलं आणि त्यांना कैद केलं. कैद केल्यानंतर भिल्लांचा जो राजा होता त्यांचा, त्या राजाची बायको ही गर्भवती होती. आणि जेव्हा त्यांना पकडलं त्या दिवशी किंवा आसपास तिला पुत्ररत्न प्राप्त झालं. त्यांचं एक असं मनामध्ये आलं की हा साधू पुरुष आहे, संत पुरुष आहे, याच्या आगमनाने आपल्याला राजा मिळाला म्हणजे पुत्ररत्नेला प्राप्त झालं. त्यामुळे त्यांनी सोडून दिलं. मग हैबत बाबांच्या अशा लक्षात आलं की तसंही मला पकडलं होतं, मला जर का मारून टाकलं असतं तर माझं आयुष्य इथंच संपलं होतं. मग आता जे आयुष्य मला मिळालेलं आहे ते ग्रेस आयुष्य आहे, ते जादाचं आहे. मग ज्याने मला हे जादाचं आयुष्य दिलं, जे ग्रेस आयुष्य दिलं, त्याच्याच सेवेमध्ये आपण आता पुढचा आपला देह झिजवला पाहिजे किंवा त्याच्यासाठीच आपण काम केलं पाहिजे. म्हणून आरफळला न जाता ते आळंदीला आले. आणि आळंदीला जेव्हा आले तेव्हा लक्षात आलं की आळंदीची जी समाधी आहे माऊलींची त्याच्या बाजूनी गवत उगवलेलं आहे, तिथं थोडंसं व्यवस्थित हे नव्हतं. मग हैबत बाबांनी पहिल्यांदा ते गवत वगैरे काढलं, समाधीची जागा स्वच्छ केली आणि त्याच्या पुढे हैबत बाबा भजनं म्हणायला लागले, अभंग म्हणायला लागले. आता गंमत अशी आहे, हैबत बाबा ज्या क्रमाने अभंग म्हणायचे तो जो क्रम आहे त्याला भजनी मालिका असं म्हणतात. आजही वारकरी त्याच क्रमाने अभंग म्हणतो. म्हणजे वारकऱ्यांचं प्रमाण काय अभंगांसाठी तर भजनी मालिका त्यांनी घालून दिले. हो, ते ज्या पद्धतीने माऊलींच्या समोर ज्या क्रमाने अभंग म्हणायचे ना तो क्रम आजही वारकरी फॉलो करतात, त्याला भजनी मालिका असं म्हणतात. आणि मग हैबत बाबा स्वतः सरदार असल्यामुळे त्यांनी पहिल्यांदा औंधचे पंतप्रतिनिधी त्यांच्याकडनं काही रसद मिळवली, म्हणजे हत्ती घोडे वगैरे की पालखीच्या दृष्टिकोनातून. आणि मग तंबू त्यांच्याकडनं. मग 4 वर्ष त्यांनी सहकार्य केलं. आणि त्याच्यानंतर अंकलीची शितोळे सरकार, अंकली म्हणजे बेळगावची अंकली, त्यांच्याकडनं घोडे किंवा तंबू ह्या सगळ्या व्यवस्था त्यांनी मागवून घेतल्या. आणि बाकी काही सरदारांकडनं सुद्धा काही मदत मागवून घेतली. आणि एका पद्धतीने जी वारी अशी सुट्टी जात होती किंवा स्पोरॅडिक जात होती त्या वारीला जसं एक मिलिटरी जशी चालते, नंतर त्याचा एक तळ असतो, त्या तळामध्ये तंबू असतात, त्या तंबूच्या बाजूनी तंबू असतात वगैरे, हत्ती घोडे वगैरे, तसं स्वरूप त्यांनी दिलं. म्हणजे आजही तुम्ही जो पालखी सोहळा पाहता, लक्षात घ्या, आज 4ची रांग आहे ना तर 4चीच रांग आहे. हो, हे मात्र पाहतो आपण. 5वी रांग जर का कोण करायला आलं तर त्याला सरळ हात धरून बाजूला करतात. आणि चौथ्या जर का 3 रांगा झाल्या तर पालखी सोहळा 1.5 तास उशिरा पोचतो. त्यामुळे 4च रांगा केल्या पाहिजे.
असे ते नियम ठरवून दिले. मग ते तंबू पहिला जोपर्यंत शितोळे सरकारांचा म्हणजे माऊलींचा तंबू पोचत नाही, किंवा आता त्याचे नियम असे आहे, जोपर्यंत माऊलींचा तंबू म्हणजे शितोळे सरकारांनी दिलेला तंबू त्यांचा तंबू असतो, तो जो तळावरती जोपर्यंत तो लागत नाही तोपर्यंत तळावरती बाकीच्यांनी तंबू ठोकायचे नसतात. अजून सुद्धा नियम ठेवलेला सगळ्या गोष्टी शिस्त म्हणजे हो. कडकच. आता म्हणजे ह्या वर्षीची वारी ही हैबत बाबांनी जी चालू केली किंवा त्याला जी वेगळं स्वरूप दिलं, ती 194 नंबरची वारी होती. वर्ष झालं किती आता. वर्ष झाली हो. म्हणजे लवकरच त्याची आपण द्विशताब्दी पण करूया. हो हो त्यामुळे हैबतबाबा पवार म्हणजे ते सैन्यातले असल्यामुळे आज आपण वारीला बघतो, म्हणजे सगळ्या लोकांना हा एक उत्सुकतेचा विषय आपण नेहमीच म्हणजे ऐकतो, चर्चेत असतो की एवढ्या प्रचंड संख्येने म्हणजे लाखो वारकरी जातात, पण खरंच डावं उजवं इकडे इकडे काही होत नाही, एवढी शिस्त कशी? म्हणजे त्याला त्यांचे आशीर्वाद पण लाभलेले आहेत. म्हणजे माऊली तर माऊलीच आहेत, पण कसं आहे ना, कार्यप्रणाली राबवणारे सुद्धा आणि त्यांची उपासना, त्यांची भक्ती, त्याच्यामुळे हे खरं तर साध्य झालं आणि ते आपण दृश्य स्वरूपात आज बघतो. वारीचं कसं आहे माहिती आहे का, आता जेव्हा आपण कॉर्पोरेटमध्ये आम्ही काम करतो ऑर्गनायझेशनमध्ये, तेव्हा 2 पद्धतीने ऑर्गनायझेशन चालतात. एक तर पर्सन ड्रिव्हन असते, नाहीतर प्रोसेस ड्रिव्हन असते. जगामध्ये जेवढ्या मोठ्या कॉर्पोरेट्स झालेले आहेत, कंपन्या झालेल्या आहेत, त्या सगळ्या प्रोसेस ड्रिव्हन होत्या. लक्षात घ्या, गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, तिथे मी येऊ नाही तर दुसरा कोणी येऊ माझ्या जागेवर, त्याच्यासाठी एक SOP तयार असते, प्रोसेस तयार असते, त्याच्या पद्धतीनेच तो वागतो. त्याला त्याच्या उजवीकडे डावीकडे जायची कुठली संधी नसते, कुठल्याही जगामध्ये मोठ्या झालेल्या. पण ती ऑर्गनायझेशन चालू करणारा कुठला तरी माणूस असतो, म्हणजे पर्सन असतो. त्यामुळे एका लेवलनंतर पर्सन एलिमिनेट होतो आणि प्रोसेस चालू होते, तेव्हा त्या कंपन्या मोठ्या होतात किंवा तो समूह मोठा होतो. पण वारी असं युनिक त्याला फीचर आहे किंवा युनिक रसायन आहे, एक वेगळं आगळं वेगळं रसायन आहे की जिथे एवढी मोठी वारीची संकल्पना झाली, एवढी मोठी वारी झाली आहे, ते पर्सन ड्रिव्हन पण आहे आणि प्रोसेस ड्रिव्हन पण आहे, दोन्ही आहे. हे खूप रेअर कॉम्बिनेशन असतं. ज्ञानोबा तुकोबा किंवा माऊलींचं तिथं मंदिर, तिथे न गेलेले महाभाग अनेक आहेत, ज्यांना आपण सुशिक्षित म्हणतो, जे सो कॉल्ड. लक्षात घ्या, आत्ताच मी मुंबईला मंत्रालयात होतो, मी सांगितलं की लोकवाणी नसती तर आत्ता आपण जे बोलतोय ना ते बोलूच शकलो नसतो. संतांनी ते प्रिझर्व केले आपल्यासाठी शब्द प्रमाणाच्या माध्यमातून. त्यामुळे हे अडाणी अशिक्षित आहेत, उलट नॉलेज वेगळं आणि विजडम वेगळं. हो, ज्ञान आणि विज्ञान. त्याच्यात काय झालंय की त्याला माहिती आहे, तो काय म्हणतो माहिती काय, राहू दे ना माऊली, काय फरक पडतो, एक दिवस नाही नीट झोपायला मिळालं तर, माऊलीच्या वाटेवर होतं आपण, चालतंय. ह्याला म्हणतात विजडम. आता आपल्याकडं माहिती आणि तंत्रज्ञानाचा साठा खूप झालाय, ज्ञानाचा साठा खूप झालाय, पण ज्ञान वापरायचं कसं, म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठ्याची, असं अर्जुन म्हणतोय. मला ज्ञान सांगू नकोस, ज्ञान खूप झालं, ते ज्ञान वापरायचं कसं याच्यासाठी मला विवेक दे, विवेक दे, विवेक दे. तो विवेक भगवंत इथं द्यायला विसरला आणि वारकऱ्याला दिला. खूप छान. आता ह्या वारीचं आपल्या डोळ्यासमोर तंबू इथपर्यंत सगळं चित्र उभं राहिलं. आता आपल्याला दिनक्रम जाणून घ्यायचा आहे की रोजचा दिनक्रम पण असा शिस्तपूर्ण. तर काय म्हणजे आरती, म्हणजे रील्स मध्ये बघितलंय समाज आरती असते, किंवा ते जाणून घ्यायला आवडेल. काय काय असतं सकाळपासून ते मुक्काम, दुपारचं भोजन असेल आणि मग पुन्हा संध्या. वारीचा जो दिनक्रम आहे ना तो तसा खूप एक्झॉस्टिव्ह आहे, कारण त्यातले ये जातीचे पाहिजे असा आहे. तो वारकरी असेल ना तर त्याला ते सोपं आहे, पण नाहीतर अन्यथा तसं पाहिलं तर आता सकाळी पहिल्यांदी 4:30 वाजता करणं होतो. आणि 3 करणे हे त्याचं कॉमन आहे गोष्ट. म्हणजे काय, पहिला करणं झाला की एक सूचना मिळते की चला काहीतरी आता पुढचं करायचं आहे. दुसऱ्या करण्याला लोक आवरावरी करायला लागतात आणि तिसऱ्या करण्याला उठायचं निघायचं. आता ही सिस्टीम, ही पद्धत मला कळलंच नाही, मला ऐकूच आलं नाही, मला माहितीच नाही, एवढ्या तळावरती तो करणं लावतो. इतके तुमचे कान पण शार्प पाहिजे. म्हणून मी मागे राहिलो तर मागे राहा,
तुझ्यासाठी थांबणार नाही कोणी. हा राहिलाय म्हणून, आमदार येत आहेत म्हणून, खासदार येत आहेत म्हणून, मंत्रीसाहेबांचं येणं होतंय म्हणून असा विषयच नाही. तसं दुसरात करणं झाला की सामान सगळं आत जातं पूजेचं, आणि तिसऱ्या करण्याला पालखी सोहळा प्रमुख आतमध्ये जाऊन पूजेला सुरुवात करतो. 4:30ला ती पूजा चालू होते. 5:30 वाजेपर्यंत पवमान अभिषेक वगैरे माऊलीच्या पादुकांवरती केला जातो पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने. हो, दररोज. मग ते झाल्यानंतर पुन्हा करणा होतो. तिसऱ्या करणाला सरळ माऊलीला उचलतात, म्हणजे पालखी उचलतात आणि रथामध्ये जाऊन ठेवतात. त्याच्यानंतर रथ पूर्ण मग पहिला जो विसावा असतो त्या विसाव्याला म्हणजे जिथं न्याहारी केली जाते. आता न्याहारीची सुद्धा गंमत अशी आहे की आपली गाड्या तिथं पोचल्या तोपर्यंत शांतता असते, पण पोचल्यानंतर गावातले असे लोक गोळा होतात. मग कोण धावत येतात आणि मग कोण भाकरी देतंय, कोण पिठलं देतंय, कोण भाजी देतंय, कोण काय देतंय, कोण काय देतंय. तुमचं नाश्ता होऊन जातो. तुम्हाला बघावंच लागत नाही आज काय आहे, ब्रेकफास्टचा मेनू काय आहे हा विषयच नाही. ते जे ठरवतील ते. मग त्याच्यामध्ये एवढी सुंदर असतं की मटकीची भाजी, त्याच्यात पिठलं, त्याचे एक कॉम्बिनेशन वेगळं, असं काहीतरी होऊन जातं. ते इतकं गोड लागतं. आणि शिदोऱ्या सुद्धा असं इतकं सुंदर पद्धतीने त्या ह्याच्यात बांधतात, म्हणजे फडक्यामध्ये, की दिलं आणि ते तुम्ही आता खाऊन टाका पुढचं, की महाराज आणले एक घास खावा असं. तर ते नाश्ता होतो. नाश्ता झाला की पुन्हा 3 करणे होतात, की परत माऊली उठते. मग दुपारच्या जेवणापर्यंत जायचं, मग जेवण करायचं. जेवण झालं की पुन्हा संध्याकाळचा एक विसावा असतो, आणि विसावा 3:30-4 वाजता, आणि टी ब्रेक नव्हे, विसावा. विसावा झाला की संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोचते. आता हा विसावा का घ्यायचा त्याला सुद्धा कारण आहे. म्हणजे चहाची तलफ आली म्हणून नाही. निष्ठावान वारकरी जो असतो की नाही, तो जोपर्यंत विसावा येत नाही तोपर्यंत वॉशरूमला सुद्धा जात नाही, तोपर्यंत पाण्याचा घोट सुद्धा पित नाही. तो फक्त आणि फक्त जेवायच्या ठिकाणी जेवण करणार. म्हणजे तुम्हाला जे लोक वाटताना दिसतात ते हौशे गवशे नवशांसाठी वाटतात. दिंडीतून चालणारा एकही वारकरी कधीही जाऊन केळं घेऊन येईल, बिस्किटचा पुडा घेऊन येईल, चहा घेऊन येईल, कधीच नाही. आणि जोपर्यंत माऊली तळावरती जाऊन पोचत नाही, माऊलीला खाली ठेवत नाही, त्यांची विधिवत आरती होत नाही, त्याला समाज आरती म्हणतात, तोपर्यंत वारकरी खाली बसत नाही. मगच तो खाली बसतो आणि मगच तो अन्न ग्रहण करतो. म्हणून हे मधले विसावेत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा चालताना खूप छान पॅटर्न आहे. हे चालणं लोकांना वाटतं दररोज 22-1 किलोमीटरचा ऑन अन ॲव्हरेज चाले. लोकांना वाटतं कसं चालत असतील, एवढं ऊन पाऊस वारा सगळं. पण चालताना सुद्धा कुठले अभंग कधी म्हणायचा हा क्रम ठरलेला आहे. म्हणजे अगदी पूजा करताना सुद्धा माऊलींचं जेव्हा पादुका हातात येतात आणि त्याला अत्तर लावलं जातं तेव्हा ठरलेला अभंग आहे तोच म्हटला जातो. हार घालताना अभंग ठरलेला आहे. आता मी जर का फास्टमध्ये पूजा केली तर अभंग कसा मॅच करायचा, तर जे आधीचे अभंग असतात ना, साधारण अंदाज घेतात ते आधीचे अभंग असतात ना, मग त्याला चाल लावत नाहीत, ते सरळ म्हटला जातात. बरोबर तिथे येऊन बरोबर हार घालताना तोच अभंग आला पाहिजे. तसं पहिल्या टप्प्यामध्ये टप्पा यायच्या वेळीच कुठले अभंग आहेत ठरलेले असतात. पहिलं मंगलाचरण, दुसरं मंगलाचरण, वासुदेव, पिंगळा, जोशी, हे ठरलेलं आहे. दुपारी कुठलं, नंतर जेव्हा तळावर पोचतो आपण संध्याकाळी तेव्हा कंपल्सरी हरिपाठ चालूच असला पाहिजे. हरिपाठानेच आपण आतमध्ये जायचं. मग जर का उशीर होत असेल, कंजेशन झालं, तर हरिपाठाच्या चाली लावल्या जातात, वाढवला जातो तो चाली म्हणून म्हणून म्हणून. म्हणजे तो तयार एवढा पाहिजे की जिथे 1 तास लागणार तिथे 4 तास लागले तर 4 तास तो एकच हरिपाठ हा सस्टेन करू शकला पाहिजे. आणि खड्या आवाजात बोलायचंय, ओरडाय म्हणजे गायचंय. त्यामुळे वेगवेगळ्या चाली केल्या जातात. मग समाज आरतीला माऊली येते. माऊली आल्यानंतर चोपदार माऊलींना घेऊन येतात. जेव्हा पळत पळत ते येतात आणि मध्ये एक चबुतरा केलेला असतो, त्या ठिकाणी माऊलीची पालखी ठेवली जाते. ठेवल्यानंतर तिथं गंमत अशी असते की संपूर्ण स्टेडियम सारखा गोल येतो. जसं एक स्टेडियम असतं ना, तसं स्टेडियम. आणि एक व्हिज्युअलाइज करा तुम्ही समाज आरतीचा प्रसंग कसा आहे. तर अख्खं एक स्टेडियम आहे आणि
कॉरिडॉर म्हणतो ना आपण प्रेक्षकांचा, तशा सगळ्या दिंड्या उभ्या असतात. त्या कशा असतात तर टाळकरी, झेंडेकरी आणि पुढे पखवाजवादक असे गोल उभे असतात. मध्ये पालखी ठेवलेली असते आणि बाकीचे सगळे जे दिंडेकरी असतात किंवा तिथल्याच्या काही बायका असतील किंवा काही लोक असतील, माणसं असतील जे प्रेक्षक म्हणून आहेत, ते खाली बसलेले असतात. मग जेव्हा पालखी ठेवली जाते तेव्हा चोपदार जे आहेत ते माईकवरनं, आता सध्या माईक वापरायला लागलेत, नाही तर माईक पण वापरत नव्हते, ओरडून बोलायचं, तेव्हा ते हरवलेल्या जिन्सा कुठल्या आहेत, सापडलेल्या जिन्सा कुठल्या आहेत ची अनाऊन्समेंट करतात. अनाऊन्समेंट केल्यानंतर पहिल्यांदी, म्हणजे त्याच्या आधीचं सांगतो, आधी सगळे टाळ वाजत असतात, मृदुंग वाजत असतात, ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा गजर चाललेला असतो, सगळं एवढ्या दिंड्या एकत्र गजर करतात, म्हणजे किती आवाज असेल लक्षात घ्या. माऊलींची पालखी आली, ती खाली ठेवली, सगळं स्थिरस्थावर वाटलं, सगळा आढावा घेतल्यानंतर चोपदार हातातला चोप असं वरती लक्षात घ्या. 200 दिंड्या त्या तळावरती असतात, त्यांचे किती टाळकरी असतील, किती पखवाजवादक असतील, पण ज्या क्षणाला चोपदार तो चोप वरती उगारतात त्या क्षणाला पिन ड्रॉप सायलेन्स झालेला असतो. पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे नॉट इवन अ वर्ड. आणि लिटरली ज्यांना अनुभवायचे ते अवश्य या. पिन ड्रॉप म्हणजे पिन ड्रॉपच सायलेन्स असतो. ज्या दिंडीला काही तक्रार असेल त्या दिंडीतले टाळकरी टाळ वाजवायला लागतात. हो आहे, म्हणजे त्यांना पण संधी ठेवली आहे. म्हणजे मला हे हवं आहे, मला ते असं नाही. ज्यांची तक्रार असेल तेच फक्त टाळ वाजवतात. टाळ वाजल्यानंतर त्या दिंडीकडे चोपदार जातो. विश्वस्तांनी सुद्धा जायचं नाही. नियम चोपदारांनी जायचं. चोपदारांनी तिथं गेल्यानंतर काय तक्रार आहे ती समजून घ्यायची. ती तक्रार तशीच तशी येऊन पालखी सोडा प्रमुख आणि विश्वस्तांना सांगायची. म्हणजे आम्हाला पाणी मिळालं नाही, इथं आरोग्याची समस्या होती, किंवा पुढची दिंडी हळूहळू जात होती, आम्हाला पटकन जाता आलं नाही पुढे, ह्या सगळ्या काय ज्या असतील त्या. मग आम्ही साधारणपणे 2-3 मिनटं जरा चर्चा करून त्या दिंडीला आमच्या तंबूत बोलवतो की त्याचा न्यायनिवाडा करायला तुम्ही तंबूत या. आता न्यायनिवाडा करायचा असेल त्याच्यात सुद्धा पद्धत ठरलेली आहे. एक असतो शितोळे सरकारांचा तंबू आणि एक असतो माऊली संस्थांचा तंबू जो विश्वस्तांचा आहे. प्रशासकीय न्यायनिवाडा करायचा असेल तर तो विश्वस्तांच्या तंबूत करायचा. आणि जर का समाजाच्या अनुषंगाने काय न्यायनिवाडा असेल म्हणजे काय तर आमचा झेंडेकरी इथं उभा असतो, तो इकडे उभा केला, तुम्ही परंपरा तुम्ही तोडली, किंवा पहिल्यांदी झेंडेकरी होता त्याच्या पुढे तुम्ही टाळकरी नेले, परंपरा तोडली. असे जर का समाजाच्या रिलेटेड काही इश्यू असतील तर ते शितोळे सरकारांच्या तंबूत न्यायनिवाडा करायचा. न्यायनिवाडा करताना त्यांनी सांगितलं मला जाता येत नाही की आम्हाला पाणी मिळालं नाही बरं का महाराज, तर मी तिथंच उत्तर नाही द्यायचं. माझ्या तंबूत या प्रशासनाच्या, तिथे मी त्याला उत्तर द्यायचं. कितीही वाटलं तरी मला इथं स्पॉरेडिक उत्तरं द्यायची नाहीत, स्पॉन्टेनियस उत्तरं द्यायची नाहीत. त्यांना तंबूत बोलवायचं. आणि जर का असं झालं की समाजाच्या रिलेटेड अनेक 4 ते 5 गोष्टी आहेत, तिथं न्यायनिवाडा चालू झाला आणि एखादी गोष्ट प्रशासनाच्या अनुषंगाने आहे त्याचा न्यायनिवाडा करायचा आहे, तर ती गोष्ट तिथे कट केली जाते आणि सांगितलं जातं सगळ्यांनी उठून तिथं या, त्याचं उत्तर तिथं दिलं जाईल. म्हणजे स्थळसुद्धा फिक्स आहे तिथं. स्थळामध्ये सुद्धा मला वाटलं म्हणून मी इकडं सांगितलं, मला वाटलं म्हणून तिकडं, असं चालत नाही. मग ते झाल्यानंतर तो सगळं ते केलं जातं आणि मग चोपदार परत अनाऊन्स करतात उद्या सकाळी 6:30 वाजता, 6 वाजता, 5 वाजता आपल्याला निघायचंय. आणि ते वाक्य बोलला, उद्या सकाळी 6 वाजता निघायचं आहे हो, ते वाक्य बोलला की प्रमुख विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख जे उभे असतात त्यांनी पटकन खाली बसायचं. ते वाक्य झाल्यावरती त्यांना सुद्धा उभं राहायचा अधिकार नाही. जर का कोण उभं राहिलं तर तो किती मोठा असला तरी त्याला हात धरून बाहेर काढतात. ती शिस्त आहे. मग त्यांनी आरती झाली, आरती झाल्यानंतरनं विठ्ठल विठ्ठल करत ती डिसमेंटल होतं. आणि समाज आरतीची जी वेळ सांगितली आहे ना, ती वेळ अशी नाही की चाललंय चाललंय चाललंय. वारकऱ्यांना इतकं भूक लागलेली असते, तहान लागलेली असते, ते बसलेले नसतात. त्यामुळे अगदी 2 ते 3 मिनिटात समाज आरती उरकली जाते. आणि ते झालं की मग
सगळं होतं. आणि मग आम्ही परत तंबूत जातो, काय न्याय निवाडा असेल ते करायचा. त्याच्यानंतर कीर्तन होतं फडकऱ्यांचं. फडकऱ्यांचं कीर्तन झाल्यानंतर प्रत्येक कीर्तनानंतर त्या फडकऱ्याने तंबूत यायचं प्रशासनाच्या आणि त्याची अटेंडन्स देऊन जायची, हजेरी लावायची त्याची, की मी येऊन गेलो, माझं कीर्तन झालं. आमच्याकडे 50-50 वर्षाचं बाळ आम्ही कॅरी करतो आमच्याबरोबर, की तरडगावला अमुक अमुक फडाचं कीर्तन झालं, 50 वर्षाचं आमच्याकडं सगळं नोटिफिकेशन असतं. आणि ते झाल्यानंतर मग संध्याकाळ रात्रीची पूजा ती पालखी सोहळा प्रमुख करतात. ती रात्रीची पूजा 11:30 वाजता संपते आणि मग झोपायचं आणि परत 3:30-4ला उठून सकाळची पूजा करायची. हेक्टिक असतं ना आपल्या दृष्टीने, म्हणजे 1 महिना 5 दिवस चालतंय. हो. आणि अजून एक, आता मध्ये एखाद्या गावामध्ये कोणी तिथले मान्यवर असतात किंवा असं कोणी येतात ना स्वागतासाठी, मग ते तुम्हाला थोडंसं म्हणजे वेळेच्या ह्याच्यात मध्ये मध्ये जेव्हा न्याय निवाडाचा वेळ आहे ना, समाज आरती झाल्यानंतर कीर्तनाच्या मधली वेळ किंवा कीर्तन चालू असतानाची वेळ, तेवढ्यातच करायचं. आता कीर्तनामध्ये सुद्धा किती पाऊस आला तरी आज पावसामुळे कीर्तन कॅन्सल करण्यात आले असं होत नाही. किती पाऊस आला तरी कीर्तन होतं. बरं, नुसतंच नाही, श्रोते ठरलेले आहेत परंपरेचे, ऐकायची परंपरा. आनो भद्रा कृतव यंती विश्वता असं म्हणतं उपनिषद, की चांगले विचार माझ्या कानावर पडो. तसं त्या न्यायाने ऐकणारे श्रोते सुद्धा ठरलेले आहेत. आमच्याकडे काही व्हिडिओ शूटिंग्स आहेत, 20, 25, 40 श्रोते धोधो पावसामध्ये असं टोपी अशी घातलेली असे बसून कीर्तन ऐकतात. पण कीर्तन ऐकायची परंपरा या फडाची आमची. पाऊस आहे म्हणून मी जाऊन झोपलो असं नाही होत, इतकी शिस्त आहे. आता जसं तुम्ही म्हणालात ना की कोणी काही तक्रार केली, आपल्याला किती पटकन रिॲक्ट व्हायची सवय असते ना. आता व्हॉट्सअपमुळे तर लगेच थंब द्यायचा, इमोजी द्यायचा. पण मग याच्यासाठी जसं अर्जुनाने भगवंताला विचारलं की स्थितप्रज्ञस्य का भाषा, तर ते स्थितप्रज्ञता मला वाटतं ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच बहुतेक हे दायित्व सुद्धा येत असावं, आणि ती तुम्हाला पण उपासनेमुळे प्राप्त झाली असणार. मगाशी उझरता उल्लेख झाला आहे, पण आपल्या म्हणजे वडिलांविषयी थोडंसं आम्हाला जरा जाणून घ्यायला आवडेल. कारण किती झालं तरी त्यांचा हात डोक्यावर आहे, त्यांची परंपरा, घराण्याची परंपरा, याच्याबद्दल थोडंसं. कारण आता आपली ही वारीनं बऱ्यापैकी एक मानसिक स्वरूपात आपण पंढरपूरच्या वाटेपर्यंत पुढं 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 गेलोय. रोजची कीर्तनं ऐकली, रोजचा दिनक्रम ऐकला, तंबूची रचना ऐकली, आता रिंगण वगैरे आपण करणार आहोत. पण थोडंसं देखणे सरांबद्दल पण ऐकून, कारण ते आहेत, ते होते, म्हणून हे सगळं आजचं पुढचं उभं आहे, मला असं वाटतं. मुळात माझ्या घरामध्ये वारीची परंपरा आहे आणि अनेक पिढ्यांची ती परंपरा आहे. अनेक लोकांना वाटतं की किती महत्व आहे, किती मोठेपण आहे तुला, की हे दायित्व तुझ्याकडे आलं, तुला लहान वयात आलं की जरा लोकांना वाटतं ना, आणि थोडंसं. आणि सर्वात यंगेस्ट कदाचित मी सोहळा प्रमुख झालेलो असेल. पण हे जेव्हा होतं तेव्हा नेहमी माझ्या घरामध्ये जी परंपरा आहे, म्हणजे आपण म्हणतो माझ्या वडिलांची मिराशी, ही मिराशी माझी काय तर ही आहे की काय इस्टेट असते, कोणाला काय मंत्रीपद असेल, आमदारकी असेल, खासदारकी असेल, तर मला वारकरी पद दिलं आणि वारकरी माझ्या गळ्यामध्ये ती विणा घातली. आता माझ्या परंपरेमध्येच वारी आहे. माझे आजोबा वारी करायचे आणि त्याची असा म्हणजे असा एक किस्सा आहे तो की आमचे आजोबा वारी करत असताना म्हणजे पहिला मुक्काम असतो सासवडचा. तर सासवडला ते वॉशरूमला गेले आणि उंच होते, असे 6 फूट 6 ते 6.3 वगैरे हाईट होती, असे दिप्पाट छान होते पर्सनॅलिटी. आणि कीर्तनकार गावचे, 99% गाव जवळजवळ त्यांनी वारकरी केलं, म्हणजे सांप्रदायिक केलं, माळ घातली वगैरे. कुठलं गाव? माझं शिरूर तालुक्यामध्ये कारेगाव नावाचं गाव आहे. म्हणजे रांजणगाव MIDC जे गाव आहे ना, MIDCचंच गाव माझं गाव, तिथेच MIDC आली. तर मागणं गाय आली आणि त्या गायीने त्यांना उडवलं सासवडला. ते पडले, त्यांचा खुबा तुटला. खुबा तुटल्यानंतरनं त्यांना संचितीमध्ये ॲडमिट केलं आणि वारी पुढे गेली. तिथं ॲडमिट केल्यानंतर हेवी शुगर होती. त्यांचं खोटा खोबा बसवला, तो खोबा काही नीट बसला नाही. त्याच्यानंतर ते कोमात गेले आणि अनेक दिवस ते कोमात होते.
वारी पुढे पुढे सरकत होती. आणि बाबांच्या लक्षात आलं की डॉक्टरांनी सुद्धा सगळे होप सोडून दिले होते, कारण शुगर आहे, कोमातून बाहेर येत नाही आहेत, प्राणही जात नाही आहे, काही कळेना. माझ्या आजीच्या एक दिवशी समजलं तिला आणि लक्षात आलं. तिने माझ्या बाबांना बोलवलं. थोडं ड्रॅमॅटिक वाटेल पण ही सत्य घटना आहे. बाबांना बोलवलं आणि बाबांच्या कानामध्ये सांगितलं, जाऊन काकांना सांग. बाबा जाऊन आजोबांच्या कानामध्ये पुटपुटले. काय पुटपुटले? ते म्हणले, काका तुमची वारी अर्धवट राहिली आहे. ही अर्धवट राहिलेली वारी मी असूस तर ही पूर्ण करेल. त्या वारीला मी कधीही खंड पडून देणार नाही. ती वारी पूर्ण अखंडित पद्धतीने आपल्या घरामध्ये चालू राहील. हे तसं जे बोलले तसं दुसऱ्या दिवशी पहाटे आजोबांनी ध्येय ठेवला. रेलिव्हन्स काय असेल मला माहीत नाही, पण वारकरी असा आहे ना की पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दिहारी. म्हणजे त्याचा आत्माच वारी आहे, त्याचा जीव त्याच्यामध्ये अडकलेला असतो. मग माझ्या वडिलांनी सुद्धा आयुष्यभर वारी केली. 34 वर्ष तरी वारी माझ्या वडिलांची झाली. आणि शासकीय सेवेमध्ये असताना वर्ग 1 अधिकारी असताना सुद्धा त्यांनी वारी केली. एकदा तर असं झालं की CM साहेबांचा प्रोग्राम आला, त्यामुळे त्यांच्या सुट्ट्या कॅन्सल होणार होत्या. पण त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी IAS अधिकारी होते, त्यांचं आता मी नाव सांगत नाही, पण ते खूप मोठे अधिकारी होते. म्हणजे अधिकाऱ्यांना सुद्धा किती तळमळ असू शकते. तेव्हा फोन नसायचे, सुट्ट्या कॅन्सल झाल्या आणि त्यांच्या ऑफिसमधल्या एकाचं लग्न एका ठिकाणी होतं. तर ते IAS अधिकारी म्हणजे कलेक्टर तेव्हाचे, ते त्या लग्नाला आले आणि 1 तास माझ्या वडिलांची वाट पाहत बसले होते स्टेजच्या खाली. वडील आल्यानंतर म्हणले, अरे राम बरं झालं तू आलास, तुलाच भेटायचं होतं त्यासाठी थांबलो. काय झालं? तुझी जी सुट्टी कॅन्सल झाली होती ना वारीची, ती कॅन्सल करू नको. CM साहेबांचा प्रोग्राम कॅन्सल झाला, तू वारीला जा. म्हणजे 34 वर्षामध्ये त्यांना कधीही वारीचा खंड त्यांचा पडला नाही. पण आता मी जेव्हा वारी करायला लागलो, म्हणजे मी तर तशी करत होतो, पण वडील गेल्यानंतर 3 वर्ष झाली. वडील गेल्यानंतरनं माझ्यावरती जेव्हा ही जबाबदारी आली, आता आमची स्वतःची 25 वर्ष झाली संत विचार प्रबोधिनी नावाची दिंडी आहे. ती दिंडी आमच्या वडिलांनी आणि आत्यांनी आमच्या चालू केली. त्या दिंडीतले अनेक वारकरी मला समोर दिसतात, ते त्या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. तर जेव्हा आम्ही पुढे हे पाहिलं, तेव्हा मी कॉर्पोरेटमध्ये काम करतोय. कॉर्पोरेटचे डिमांड्स वेगळे असतात आणि HR हेड IR हेड म्हणून मी काम करत असताना, पण 3 वर्षामध्ये माझा बॉस मला कधी म्हटलं नाही की तू सुट्टीवर का केलास. माझी सुट्टी तेच म्हणतात की तुझे कामं पहिली उरकून घे, तुला महिनाभर सुट्टीला जावं लागेल. पण ह्याच्यात एवढंच होतं, महिनाभर सुट्टी घेतल्यामुळे तुम्ही इतर वेळेस आजारी जरी असलात तरी तुम्हाला सुट्टी घेता येत नाही. त्यामुळे आणि ही जे संस्कार आमच्या वडिलांनी दिले, वडील आमचे सरकारी अधिकारी होते, वर्ग 1 अधिकारी होते. त्यांचं दरवाजा उघडायला सुद्धा शिपाई होता, केबिनचं लॉक उघडून द्यायला शिपाई होता, डबा काढून द्यायला शिपाई होता. पण ज्या दिवशी सुट्टी टाकायची वारीची, त्या दिवशी शिपाई ड्रायव्हर वगैरे सगळं तिकडं बसनी घरी यायचं. आणि त्या दिवशीपासून अख्ख्या वारी सोहळ्यामध्ये कधी त्यांनी बॅग वापरली नाही. वळकटीमधनंच कपडे नेणार, वळकटीच वापरणार. बरं, आता आम्ही स्टार्चचे शर्ट घालतो, कपडे घालतो, फेटे जरतारी घालतो, ते त्यांचे वारीचे कपडे ठरलेले होते. वर्षानुवर्ष 20-20 वर्ष तेच झब्बे त्यांनी घातले. म्हणजे अजिबात तिथं मी कोण आहे किंवा मी कसं आहे ह्याचा लवलेश अजिबात वारीमध्ये ठेवला नाही, किंवा मला असा प्रोटोकॉल असतो, मला हे लागतं, मला ते अजिबात नाही. जिथे जमेल तिथं झोपायचं, जिथे जमेल तिथं बसायचं, जे जमेल ते खायचं, जे मिळेल ते खायचं आणि पुढे जायचं. म्हणजे इतकी सर्वसामान्यता ते त्या ठिकाणी जपायचे. खरंय. आणखीन तुमच्या सगळं जे काही उभं राहिलेलं आहे ह्याच्यासाठी आधार म्हणून कोणीतरी आपल्या पाठीमागे असतं, भक्कम पाठिंबा देणारं. कारण त्याच्याशिवाय कोणीच प्रगती करू शकत नाही. कोणासाठी तुम्ही हे कराल? आधार देणारे तर तसे खूप आहेत. पहिली गोष्ट वडिलांचा आशीर्वाद सर्वात महत्त्वाचा आहे, की त्यांच्या आशीर्वादाच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जे राहिलं त्यांच्या आयुष्यामध्ये ते माझ्याकडनं ते पूर्ण करून घेत आहेत. की जी आपली परंपरा आहे, लक्षात घ्या, आमचे वडील नेहमी सांगायचे की वारीमध्ये चालता चालता एखाद्या सामान्य वारकऱ्याच्या गळ्यामध्ये वीणा पडते आणि लोक सगळं सोडून त्याच्या पाया पडायला लागतात. तशी काहीशी माझी अवस्था आहे की इतके मोठं काम बाकीच्या लोकांनी केलं असेल, केवढं मोठं उत्तुंग शिखरं गाठली असतील, पण हा मान मला मिळाला का?
तर माझ्या वडिलांची इच्छा होती की माझ्या घरामध्ये वारीची परंपरा आहे, त्या वारीचं दायित्व माझ्या घरात आलं तर किती छान होईल. कदाचित ती भावना कुठेतरी फलद्रूप झाली आणि ती वीणा माझ्या खांद्यावर पडली. बाकी काही माझं काही त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं किंवा मोठेपणे असं काही मला वाटत नाही, पण ती एक आशीर्वाद, ती अदृश्य शक्ती नक्कीच आहे. दुसरी गोष्ट मी नेहमी म्हणत असतो की माऊलीचं सत्व एवढं मोठं आहे, त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर माऊली प्रत्यक्ष स्वरूपात तिथे आहे, प्रत्यक्ष स्वरूपात आहे. आणि माऊलीच्या मंदिरात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतं काय वाईब्स आहेत, तो ऑराच वेगळा आहे. आणि माऊली अशी आहे, उगीच कोणाला येऊन देत नाही. म्हणजे माझं मत असं आहे की तिला पाहिजे त्यांनाच ती सिलेक्ट करते, त्यांनाच ती घेऊन येते आणि त्यांच्याच हातामध्ये तो व्यवहार देते, तो कारभार देते. त्यामुळे दुसरी गोष्ट माऊलीची इच्छा म्हणून मी तिथे आहे. म्हणजे ती एक वेगळी ताकद, शक्ती माझ्या पाठीमागे आहे. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे मी वर्षातून 365 दिवसांपैकी साधारणपणे 225 दिवस कार्यक्रम करतो. म्हणजे ताईंना माहिती आहे की मलाच लाज वाटायला लागली की किती वेळा माझ्या कार्यक्रमांमुळे त्यांचं पुढे मागे होत होतं शेड्यूल. आजसुद्धा मी सकाळी मंत्रालयामध्ये 2 कार्यक्रम करून बरोबर 3:30ला निघालो आणि फास्ट ड्रायव्हिंग करत इथं 5:30ला पोचलो. 2 ते 2.5 तासात पोचलो 6पर्यंत. त्यामुळे हे सगळं करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातली माणसं. मग माझी मिसेस समोर बसली, डॉक्टर पूजा, माझी आई आहे इथे. माझ्या आईने सांगितलं वडील गेल्यानंतर की मी कधी त्रास करून घेणार नाही, जोपर्यंत तू हे करतोयस ना तोपर्यंत मी आनंदी राहणार आहे. त्या पद्धतीने तिने पहिल्यापासनं वडिलांना जशी साथ केली तशी मला साथ दिली. तसेच माझ्या आशीर्वाद तिचे नेहमीच माझ्याबरोबर आहेत आणि माझ्याबरोबर असते. माझी मिसेस पूजा, ती स्वतः डॉक्टरेट आहे, DY पाटील मेडिकल कॉलेजला ती तिथे चाइल्ड सायकोलॉजिस्ट म्हणून काम करते. पण ती सायकोलॉजिस्ट असल्यामुळे आमची सायकोलॉजी ती अचूक पद्धतीने ओळखते की माझ्या वडिलांचं असू नाही तर माझं असू, संसारात आम्हाला किती लक्ष द्यायला वेळ मिळणार आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे फार काही त्याच्या नादी ते लागत नाहीत. अपेक्षाच नाही. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत आहेत तोपर्यंत करा, जेवढं शक्य आहे तेवढं करा. नाही तर त्यामुळे ह्यांचा एक भक्कम आधार आहे. बरं, त्याचबरोबर अनेक चेहरे माझ्या समोर आहेत. आता मी जेव्हा नसतो, काही घडलं तर आता आमचे कुलकर्णी काका आहेत, हे आमचे कुंकाळे काका आहेत, अनेक लोक आहेत इथं. मी त्यांना फोन करतो, काका गोरजला घेऊन या. ह्यांचं आमच्याशी तसं घरात काही रक्ताचं नातं नाही आहे, पण त्यांना माहिती आहे हा काहीतरी वेगळ्या कामासाठी आहे. त्यामुळे ते मग चिंचवडवरनं येऊन माझ्या मुलाला उचलतात, घरी आणतात, हे सगळं करतात. म्हणजे असं आहे ना, पांडुरंग जसा येऊन त्या जनाबाईची सगळी कामं करून जायचा, तसं मला वाटतं की हे सगळी मंडळी जी आहेत ना ती आम्हाला कसलीच तोशीस लागून देत नाही. ती येतात, करतात आणि निघून जातात. त्यामुळे हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. पण ही एक भक्कम सिस्टीम माझ्या मागे आहे. आणखीन एक मला विचारायचं होतं, जसं आपले शेगावचे संत गजानन महाराज ते स्वतः पायी पंढरपूरची वारी करत होते, तर तसे म्हणजे अजूनही कोणी संत वारी करणारे, किंवा आपल्याकडे माहिती आहे की वारीमध्ये वेगवेगळ्या संतांच्या पण पालख्या येतात, तर त्या सगळ्या कुठे कुठे या ह्याच्यात मध्ये मध्ये येत असतील ना? सगळ्या पालख्या ज्या आहेत ना त्या मॅनेज करणं पण नाही. त्या काय होतात, ते त्यांचे पालखी वारी सोहळे असतात. सर्वात मोठा वारी सोहळा जो आहे, पालखी सोहळा, हा ज्ञानेश्वर माऊलींचा आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त समाज असतो. मग तुकाराम महाराजांचा आहे, तसा नाथ महाराजांचा पैठणवरनं येतो. हा, ते वाखरीला जॉईन होतात. म्हणजे म्हणजे पंढरपूरचा आदला दिवस जो असतो ना, वाखरीला ते सगळेजण येऊन तिथे जॉईन होत असतात. त्यामुळे तिथून पुढे तर मग समाज वाढतो. म्हणजे यावर्षी पंढरपूरला 27.5 लाख लोक होते आणि AI माध्यमातून त्याचं काउंटिंग केलेलं आहे. ड्रोनच्या माध्यमातून, AIच्या माध्यमातून त्याचं काउंटिंग केलं आहे. त्यामुळे हे सगळ्या दिंड्या, म्हणजे अगदी गोंदवलेकर महाराजांपासनं ते सोपान काका असतील किंवा निवृत्तीनाथांची दिंडी असते, मुक्ताबाईची असते, हैदराबादवरून येते, त्या सगळ्या दिंड्या तिथे आदल्या दिवशी वाखरीला येतात. वाखरीला नामदेव महाराज घ्यायला येतात आणि मग ह्या सगळ्या दिंड्या एक एक करत माऊली पुढे सरकवते. म्हणजे पहिल्यांदा प्रत्येक संतांना पुढे जाऊन देते आणि शेवटी मग माऊली जाते. अशी ती पद्धत आहे.
आणि बहुतेकांना फक्त कळसाचंच दर्शन लाभतं ना. हो. आणि ते करून मग जी परत असते त्याला परतीची वारी आता असं त्याच्यात म्हणतात. तुम्हाला सांगतो एक विषय फक्त म्हणजे तोच घ्यायचा एक राहिला. महत्त्वाचा तुम्ही आहे संत येतात वारीला वगैरे आपला उल्लेख झाला. हां. वारीमध्ये वारकऱ्यांचे काही प्रकार आहेत. बरं. त्याच्यामध्ये नियमाचा वारकरी एक आहे आणि नेमाचा वारकरी एक आहे. नियम आणि नेम. हा, नियमाचा वारकरी काय आहे तर त्याचा नियम काय माहिती आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, नीट लक्ष देऊन ऐका. आळंदीवरनं निघायचं, पंढरपूरला जायचं, 3 दिवस अनुष्ठान करायचं, पंढरपूरला निघायचं, आळंदीला जायचं, 3 दिवस अनुष्ठान करायचं, आळंदीवरनं निघायचं, पंढरपूरला जायचं, पंढरपूरवरनं निघायचं, आळंदीला जायचं, आळंदीवरनं निघायचं, पंढरपूरला जायचं, पंढरपूरवरनं निघायचं, आळंदीला जायचं. तुम्हा आम्हाला फक्त 18 दिवसाची वारी माहिती आहे. आळंदी पंढरपूर, पंढरपूर आळंदी, आळंदी पंढरपूर, पंढरपूर आळंदी ही मंडळी एकाला विचारलं किती वर्ष करताय, तो म्हणला 50 वर्ष करतोय. 27 वर्ष झाली घरी गेलेलो नाही. असे 500च्या वरती वारकरी आहेत जे आयुष्यभर फक्त चालत पंढरपूरला जातात आणि पंढरपूरवरून चालत आळंदीला येतात. त्यांना 2च ठिकाणं माहिती, आळंदी आणि पंढरपूर. हे नियमाचे वारकरी आहेत. आणि म्हणजे त्यांनी सांगितलं आई गेली होती 27 वर्षापूर्वी, तेव्हा शेवटच्या दर्शनाला गेलो, त्याच्यानंतरनं गेलोच नाही. म्हणजे ह्याच्यामुळे ही संस्था टिकलेली आहे, ह्याच्यामुळे ही टिकलेली आहे. त्यामुळे हे एक वारकऱ्यांचं वेगळेपण आहे. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. बरं, आपल्याला मगाशी म्हणलं 18 दिवसाची वारी. काही फडकऱ्यांची वारी अशी आहे, ते पंढरपूरला राहतात, पंढरपूरवरनं माऊलीसाठी म्हणजे वारीसाठी आळंदीला येतात चालत, माऊलीला घेऊन आपल्याबरोबर पुन्हा पंढरपूरला जातात चालत. परत पंढरपूरवरनं ही झाली सरतीची वारी, जी सगळ्यांना माहिती आहे. आता आम्ही परतीची वारी करतो, पुन्हा चालत पंढरपूरवरनं आळंदीला यायचं, परतीची वारी. आणि परत पंढरपूरला राहतात म्हणून बसनी नाही जायचं, मोटारीने जायचं, पुन्हा आळंदीवरनं पंढरपूरला घरी चालत जायचं. 52 दिवसाची वारी करतात. 52 दिवस म्हणजे ही किती निष्ठा आहे तुम्ही लक्षात घ्या. 52 मिनिटं आपल्याला वेळ नसतो, 52 दिवस अख्खं आयुष्य माऊलीसाठी. आणि काय मिळतं त्यांना. माझ्याकडे एक वारकरी आले गृहस्थ आमच्या मंदिरामध्ये, तर आम्ही त्यांना धोतराचं जोड दिला, धोतराचा जोड. दुसऱ्या दिवशी आले आणि म्हणले महाराज हे तुमचं धोतर राहू दे. का बरं, अजून हे चांगलं आहे, फाटलेलं नाही, फाटल्यावर बघू. काहीच अपेक्षा नाही, काहीच अपेक्षा नाही. म्हणून म्हणतो ना की सगळं जरी म्हणजे बाबा आमचे म्हणायचे की लौकिक संपत्ती महाराष्ट्राची कशावर जरी असली तरी आध्यात्मिक संपत्ती समृद्धी ही फक्त आणि फक्त ज्ञानोबा तुकोबांच्या विचारधारेवरती. तुम्ही त्यांना वगळा महाराष्ट्र उभाच राहू शकत नाही. खूप खूप म्हणजे वारी हा खरं तर एवढा मोठा प्रपंच आहे. म्हणजे आता आपण ऐकलं त्याच्याप्रमाणे किती बोलावं तितकं कमी, कारण 52 दिवसाची वारी आहे. आणि आता आपली मानसिकता 52 सेकंदाचं रील फक्त बघतो आपण, तेही आपण स्क्रोल करून पुढे जातो. त्यामुळे हा प्रवास तरीसुद्धा आपण खूप म्हणजे सुंदर प्रकारे थोडंसं वेळेचं वाढीवच घेतलं. पण असं आहे ना, विषय थोडा पूर्ण तर व्हायला पाहिजे, कारण तो पूर्ण न होणारा विषय होता. पण जास्तीत जास्त जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे. काही त्रुटी नक्कीच राहिल्या असतील, काही माहिती अजून सरांना द्यावी असं नक्कीच वाटत असेल, त्याच्यासाठी आपण परत नक्की एक पुढचा कार्यक्रम घेणार. आपण परत एक गोल रिंगण करणारच आहोत, म्हणजे परत हा कार्यक्रम परत करणार आहे रिंगण. दोन रिंगण आहेत, उभं रिंगण आणि गोल रिंगण. तर गोल रिंगण, उभं रिंगण म्हणजे तो घोडा सरळ पळतो आणि तो पळत पळत येतो, माऊलीचं दर्शन घेतो, पादुकांचं वळसा मारतो रथाला आणि परत जागेवर जातो. गोल रिंगण म्हणजे काय की मध्ये माऊलीची पालखी ठेवलेली आहे आणि तो घोडा माऊलींचा, ज्याच्यावरती घोडेस्वार नाही, अशी समजूत आहे की माऊली त्याच्यावरती स्वार आहेत आणि त्याच्या मागं
एक घोडेस्वार असणारा घोडा, असे ते गोल त्याच्या भोवती फिरतात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना एवढंच माहिती आहे की सगळे आपण व्हिडिओमध्ये फोटोमध्ये ते रिंगण, इथं पण बऱ्याच लोकांनी रिंगण चितारलं आहे, घोडा पळून झाला की रिंगण संपलं, एवढंच माहिती आहे. तो संपूर्ण सीन हा 10 ते 15 मिनिटांचा असतो. घोडे पळतात, ते बरोबर त्याच परिघात पळतात. म्हणजे मध्ये वारकरी, म्हणजे माऊलीची पालखी, त्याच्या बाजूनी वारकरी, मध्ये रिकामी स्पेस घोडे पळायला, आणि त्याच्या मागे परत वारकरी. तर घोडा पळून झाला की रिंगण संपलं, लोक निघायला लागतात, एवढंच माहिती आहे. त्याच्यानंतर साधारण पाऊण तास रिंगणाचा एक्सटेंडेड भाग असतो, त्याला उडीचा खेळ असं म्हणतात. उडीचा खेळ म्हणजे काय, वेगवेगळ्या दिंड्या त्यांचे वारकरी अशा रेघेत बसतात, म्हणजे आपण डिझाईन करतो ना, अशा 1 2 3 4 5 6 7 अशा रेघांमध्ये बसतात, एका मागोमाग एक. आणि मग चोपदार जे असतात ते ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा. मग ते वारकरी इकडे टाळगे, इकडे टाळगे, इकडे टाळगे, मग झोपून, उभं राहून, उलट होऊन, सुलट होऊन. आणि तुम्ही जर का वरनं ते दृश्य टिपलं ना, तर सगळे पांढरे कपडे असलेले, असे स्वच्छ टोप्या वगैरे सगळे, आणि ते असे कमळाची कळी कशी उमलते ना तसे उमलताना दिसतात, परत बंद होताना दिसतात, परत उमलताना दिसतात, परत बंद. असा हा उडीचा खेळ असतो. तो उडीचा खेळ होतो. त्याच्यासाठी सुद्धा चोपदार म्हणजे कोणी यायचं नाहीये, चोपदार प्रत्येक दिंडीकडे, फडकऱ्यांकडे जाऊन त्यांना निरोप देतो की उडीचा खेळ चालू होतोय, तुम्ही या. मग तो फडाचा जो मालक असतो तो कोणाच्या तरी खांद्यावर बसून ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत 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 तो त्या उडीच्या खेळात येतो आणि मग ती खेळ करतो. म्हणजे आणि बाबा आमचे फार सुंदर रूपक सांगायचे, तेवढं सांगतो आणि थांबतो की रिंगण म्हणजे नेमकं काय. तर रिंगणचा अर्थच काय, एका बिंदूपासून चालू व्हायचं, वळसा मारायचा आणि त्याच बिंदूला येऊन थांबायचं. त्या बिंदूला जर का थांबलं नाही तर ते सर्कल पूर्ण नाही झालं, ते रिंगण पूर्ण नाही झालं, त्याला रिंगण नाही म्हणू शकत, ती रिंग नाही होऊ शकत. ज्या बिंदूपासून सुरुवात झाली वळसा मारून त्याच बिंदूपर्यंत यायचं, याला रिंगण असं म्हणतो. तसं बाबा आमचे सांगायचे की जीवरूपाने सुरुवात करायची, जीवरूपाची सुरुवात, शिवरूपाचा वळसा घालायचा आणि पुन्हा जीवरूपात यायचं. आणि हे करत असताना मध्ये उडीचा जो खेळ आहे ना, तो आयुष्यातला सुखदुःखांचा खेळ आहे, तो खेळायचा. हे जेव्हा होतं तेव्हा खऱ्या अर्थाने रिंगण पूर्ण झालं असं म्हणतात. ह्याला हे त्याचं रूपक आहे, त्याच्या मागचं रूपक आहे. आणि शेवटी एवढंच सांगतो की वारी म्हणजे आहे तरी काय, तर मामासाहेब दांडेकर म्हणायचे की अंतिम सत्याच्या शोधार्थ जाण्यासाठी अनुभवांचं केलेलं मंथन म्हणजे अध्यात्म आहे. अंतिम सत्य काय, सत्य तू विठ्ठला प्रमाणे. तर विठ्ठल हे अंतिम सत्य, त्याच्या शोधार्थ जाण्यासाठी अनुभवांचं केलेलं मंथन म्हणजे अध्यात्म. मला वाटतं वारीशिवाय ह्या अनुभवांचं मंथन उत्तम पद्धतीने बाकी कुठेही होत नाही, ते वारीत होतं. म्हणून खऱ्या अर्थाने वारी ही आपल्याला अध्यात्माची व्याख्या देते. खूप खूप धन्यवाद. निशब्द आहे मी खरं तर, पण आपल्याला कार्यक्रम पुढे अजून न्यायचा आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. वारीच्या अनुभवांवरतीच करू एक. प्रचिती वारीमध्ये पदोपदी येत असते. म्हणजे वारीमध्ये प्रत्येक माणूस माऊलीमय, पांडुरंग बरोबर तुम्हाला. यावेळेस वारीमध्ये जेव्हा सुरू झाली तेव्हा काही वेगळे विचित्र बॅलन्स काही गोष्टीचे झाले, काही वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी आल्या वगैरे. पण हे सगळं झाल्यानंतर मनामध्ये रुखरुख होती की काहीतरी चुकलं आहे का, काहीतरी राहिलं आहे का, काही होतं आहे का. जेव्हा मी पंढरपूरला पोचलो आणि CM साहेबांची
2:30 वाजता एक पूजा असते. ती पूजेला मी भक्तनिवासमधनं 11:30 वाजता बाहेर पडलो. तेव्हा काही ज्या लोकांनी काही गोष्टी केल्या होत्या, तुम्हाला सांगतो, वारी पूर्ण पण करून दिली नाही. ती माणसं योगायोगाने सुदैवाने कसे मला माहीत नाही, ती भक्तनिवासच्या बाहेर होती. मी बाहेर पडल्यानंतर त्यांनी मला वाकून नमस्कार केला आणि म्हणले, महाराज आमची चूक झाली, ही चूक आमची झाली आणि आम्हाला खूप मोठी शिक्षा भगवंतांनी त्यासाठी दिली आहे, आम्हाला माफ करा, तुम्ही पूजेला जावा. म्हणजे एवढा सगळा सोहळा जेव्हा आपण करतो तेव्हा अनेक गोष्टी काही दुखावल्या जातात, काही येतात, काही तुमच्यावरती बॅलन्स येतात, काही तुम्हाला कोणाला वर्ज करावं लागतं, कोणाला घेऊन जावं लागतं. आणि दुसरा तुम्ही जे म्हणालात की अविस्मरणीय घटना जर का कुठली असेल या संपूर्ण वारी सोहळ्यामधली, तर म्हणजे माझे जेव्हा वडील वारीमध्ये जायचे, म्हणजे मला तर जे आठवतं येते, म्हणजे काहीही जरी झालं, किती मला मोठं पद मिळालं, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी रथात बसलो किंवा मी एवढं सारथ्य केलं दररोज सोशल मीडियावरती वगैरे वगैरे, पण जेव्हा मी लहान असताना वडिलांच्या बरोबर दिंडीमध्ये चालत असताना त्यांच्या मुखातून अभंग ऐकायचो आणि त्या चाली ऐकायचो ना, त्या चाली अजूनसुद्धा माझ्या कानामध्ये तीच रुंजी घालतायत. आणि अविस्मरणीय म्हणतात ना, त्या चाली अजूनसुद्धा मला नेहमी वाटतं की जेव्हा जेव्हा ते मी अभंग ऐकतो तेव्हा बाबा मला सांगतायत की हे अभंग आहेत, तोपर्यंत तुला वारी करायची, तोपर्यंत तुला पुढे जायचं आहे. शेळवे हां. माझ्या दिंडीमध्ये ऑस्ट्रेलियातून लोक आली आणि जे सांगितलं की ऑस्ट्रेलियातून पहिल्या 20 आले, 2 जण आले, त्यांनी वारी केली. दुसऱ्या वर्षी त्यांना 40 वर्ष झाले ते ऑस्ट्रेलियामध्ये राहतात. दुसऱ्या वर्षी त्यांना येता आलं नाही, पण त्यांनी मला फोन केला, म्हणले महाराज आम्हाला सुट्टी मिळाली नाही, ते गव्हर्नमेंटमध्ये आहेत तिथल्या, ते म्हणले आम्हाला सुट्टी मिळाली नाही. मग आम्ही असा संकल्प केला की वारी जाऊन परत येऊस तर आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करणार. त्यांनी पूर्ण पारायण केलं ज्ञानेश्वरीचं. ह्या वर्षी म्हणजे 3ऱ्या वर्षी 5 लोक आले. 5 लोक आले, त्यापैकी 2घांनी सरतीची आणि परतीची दोन्ही वाऱ्या केल्या. ऑस्ट्रेलियामध्ये गेले, तिथे संत विचार प्रबोधिनीची आमची शाखा तयार केली. 60 हरिपाठ दर गुरुवारी ते करतात, तसे 60 हरिपाठ केले, खूप मोठी गोष्ट आहे हरिपाठ. आणि त्याच्यानंतर न्यूझीलंडमध्ये सुषमा वेबर नावाच्या एक आहेत, त्यांनी न्यूझीलंडमध्ये संत विचार प्रबोधिनीची शाखा आता निर्माण केली. आणि ज्ञानेश्वरीचा तुलनात्मक अभ्यास बाकीच्या संप्रदायांशी ते आता संत विचार प्रबोधिनी माझ्या दिंडीची जी संस्था आहे त्याच्या वतीने ते तिथं करतायत. त्यामुळे बाहेरचे सुद्धा लोक आहेत ते अतिशय कुतूहलाने आणि इन्क्विजिटिव्हनेस जो म्हणतात ना आपण ज्याला, त्या पद्धतीने या वारी सोहळ्याकडे पाहत आहेत. आणि मला आनंद असा वाटतो की मी कुठेतरी त्याचं एक मीडियम आम्ही होतोय की ह्या लोकांना, म्हणजे सगळे वारकरीच असतील असं नाही, पण ज्यांना अनुभवायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा वारी आहे आणि आमची संस्था त्यांच्यासाठी काम करते. नाही, खरंच हा अनुभव, हे विचारांचं मंथन, हे संत सहवास आणि आज आपल्याला भेटलेला सहवास सगळ्यांचा आणि संतांचा, म्हणजे संतांचा सहवास की आज त्यांच्या भावार्थदादांच्या मुखाने आपल्याला त्यांचा जो सगळा अनुभव आहे तो ऐकायला मिळाला. वारी कशी असते, किती प्रकारच्या वाऱ्या असतात, ते रिंगण खरंच
काकांनी सांगितल्यामुळे सांगितलं ते खूप बरं वाटलं की खरंच आम्हाला माहीत नव्हतं की अशा प्रकारचं रिंगण असतं. खूप छान, खूप आणि आणि विशेष म्हणजे दादांनी सांगितलंच की मग ते मुंबईला होते, अक्षरशः मध्ये मुंबईवरनं ते इथं आलेत, म्हणजे इतक्या घाईघाईमध्ये. आणि आपला का हो नक्कीच. मी आता आशिष शेलार साहेबांच्या इकडे माझी मीटिंग होती, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं 2ची मीटिंग आपण 3:30ला करू. त्यांच्या इकडे काहीतरी डेथ झाली होती आणि तुम्ही म्हटलात ना अनुभव काय, ती माऊलींची कृपा अशी की काय वाटलं माहीत नाही, त्यांनी 3:30ची मीटिंग म्हटलं 3:30ला मीटिंग 4:30ला संपणार, इथं कधी येणार, त्यांनी ती पाऊंडला केली. आणि मुलीच्याच कृपेमुळे आपण हे सर्व ऐकलं आणि मंत्रमुग्ध झालो. हे ऐकत राहावं, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्या कारणाने आणि अजून थोडासा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे ते घ्यायचं आहे, कारण हे ऐकतच राहावं असं आहे. आणि खूप जणांना लाईव्ह पण आपण पाठवलेलं आहे, ते जातीलच. प्लस आपण हे देणार आहे, ही लिंक शेअर करणार आहे. सगळ्यांनी हा जो वारीचा इतिहास आहे, वारी हे जे संतांचं महत्त्व आहे आणि हे जे काही आहे सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून ही जी लिंक मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करेल ती नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचवावी. इथून पुढचा कार्यक्रम आपण चालू करूयात. आज प्रियाताई जोग, म्हणजे भावार्थ दादा तर आलेच, पण प्रियाताई जोग आज आपल्याला इथे मुलाखत घेण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांना पण त्यांनी एक 18 दिवसाचा प्रवास केलेला आहे. तर मी प्रशांतजी, भावार्थ दादा, प्रफुल्ल दादा यांना विनंती करते की त्यांनी जे एक 18 दिवसाचा तो त्यांचा अनुभव आहे तो एका छोट्याशा लेखांमध्ये केला होता. आणि ह्या भक्तिरंग ह्या चित्रांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला असं वाटलं की तो पण आपण त्याचा पण एक छोटीशी पुस्तिका करावी. आपण हे ई बुक आपण त्याचं बनवलेलं आहे. तर मी त्यांना विनंती करते, ही ई पुस्तिका आहे. ही पुस्तिका पण मी त्याची पण लिंक आपल्याला पाठवते. 18 दिवसाचा प्रवास नक्की ताईंचा वाचावा. ह्यांची मुलाखत घेण्याची आपण ऐकलंच की किती छान पद्धतीने घेतात. तर त्यांचं पण अभिनंदन आणि तुमच्या सगळ्यांचा सहवास याच्यामुळे. आपण ह्याच्या पुढचा एक छोटासा प्रवास अजून म्हणजे आपल्या इथले कलासाधक मोहित पवार यांनी स्वलिखित ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. तर मी मोहित पवार यांना विनंती करते की त्यांनी ती भावार्थ दादांना द्यावी. हां, त्यांनी स्वतः कॅलिग्राफीमध्ये लिहिली आहे ती. यानंतरची जी धुरा आहे पुढची, आपण सगळेजण ज्याची वाट बघत आहात ते म्हणजे आपले ह्या कार्यक्रमाचे सहभागी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र. तर मी रमेश खडबडे आणि धीरज दीक्षित यांना सांगते की तुम्ही सुरुवात करा. भावार्थ दादा आणि प्रशांतजींना विनंती करते की तुम्ही ते प्रमाणपत्र, कलाकारांचं जसं नाव घेतलं जाईल त्यांनी कलाकारांनी येऊन ते स्वीकारावा. भक्तिरंग 2025 याच्यामधले जे कलासाधक आहेत, मी प्रत्येकाचं नाव, प्रत्येकाने थोडंसं लवकर यायचं कारण वेळ कमी आहे. सुमेश सावंत, धैर्य सावंत, ओंकार कुलकर्णी, त्यांचे कोणी रिलेटिव्स, मित्रपरिवार, वैशाली गायकवाड, शीतल नाकवा, शीतल नाकवा, श्वेता कुलकर्णी, सगळे कलाकार आहेत. स्वतःचं नाव छान लिहाल स्वतःच्या स्टाईलमध्ये, त्याच्यामुळे नावं नाही लिहिले. आपल्याकडे वेळ थोडासा कमी होता. श्वेता कुलकर्णी, किरण काळे, राम गहलोत, दोन कलासाधक आले तरी चालते. वर्षा अर्धापुकर, छाया गायकवाड,
प्रीती आनंद, वर्षा पेंडाल, वैशाली भाले, धीरज कुमार दीक्षित, मोहित पवार, धीरज कुमार दीक्षित, मोहित पवार, मयुरी बिश्वास, नरेंद्र गंगाखेडकर, प्रिया पंडित, राधिका दुर्गाडे, मुग्धा शिरोडकर, कोमल देशमाने, शैलेजा जाधव, पूर्वा रानडे, श्रीधर सुतार, अंबादास पांडे, मिताली कापुरे, श्रीधर सुतार, अश्विनी कुदळे, रती देशमुख, अनिकेत पोरे, चारुशीला फुगे, सुभाष 2 महिन्यात एक उपक्रम करते. आषाढी एकादशीच्या टायमाला हे होतं, पण थोडासा विलंब झाला. पण यासाठी आमचे जे प्रमुख आहेत लीनाताई आणि प्रफुल्ल दादा यांचं खरंच कौतुक आहे की आम्हा सगळ्यांना नेहमी वारंवार मोटिवेट करतात आणि सगळ्यांना पळा म्हणून लढा म्हणून सांगतात. तर मनस्वी यांचं नेहमीच आभार आहे. धन्यवाद. कृपया कोणत्याही कला साधकाने पेंटिंग काढू नका. आता पहिल्यांदा ग्रुप फोटो घ्या.